बरोबर ना? आणि तेव्हा फक्त मुस्लिम बांधवांना नाही तर हिंदू बांधवांना देखील सांगितलं होतं की बुलडोझरचं तुम्ही मशिदीवर नेणार असाल तर पहिलं आमच्यावरनं न्या, मग तुम्ही करा. हे हिंदू लोक तिकडचे सांगत होते. कोळीवाड्यावर पण तसंच झालं होतं. आणि भाजपला मी सांगू इच्छितो, इथे हिंदू मुस्लिम नाहीयेत, ही धारावी आहे. इथे मराठी नाहीये, ही धारावी आहे. ही धारावी दिवस रात्र मेहनत करणारी धारावी आहे. तुम्ही इथे विखुरण्याचा प्रयत्न करू नका, विष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. अहो गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कुंभारवाड्यात आलो तेव्हा माझ्याबद्दल अपप्रचार सुरू केला होता. कुंभारवाड्यामध्ये बांगलादेशी राहतात म्हणतात. तुम्ही कोणी बांगलादेशी आहात का? रोहिंग्या राहतात म्हणतात. आहे कोणी? मी जेव्हा कुंभारवाड्यामध्ये गेलो होतो, पिढ्यान पिढ्या, मला वाटतं 100-150 वर्ष तिथे राहणारी लोक आहेत. 2-2, 3-3 पिढ्या तिथे राहणारी लोक आहेत. आणि ते मला सांगतात, आदित्यजी हम कोई बांगलादेश से नहीं, हम कोई रोहिंग्या नहीं, हम सोमनाथ जिले से आते हैं, हम तो गुजराती है, असं मला त्यांनी तिकडे सांगितलं. म्हणजे काय करायचं की धारावी बद्दल देशामध्ये असं चित्र बनवून ठेवलेलं आहे की धारावीला विकास नकोय. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, विकास हवाय की नकोय? हवाय ना? पण आपण